शिव्या हेच माझं सर्टिफिकेट आहे त्या कामाचं. लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात किंवा फुसका मेला म्हणतात, हाच माझा अवॉर्ड आहे तो. अरे तू भाड्या, फक्त पगडी घालून बाहेर ये, नाही तुला दगडाने चेचला ना. एक तर म्हणजे आय माय वरनं शिव्या घालून बोलायचं. पाठमोरा लक्षात जो आहे तो कोण आहे? तो मी आहे. तो चालतोय खाली तो पण मीच आहे, ड्रायव्हिंग करतोय तो पण मीच आहे. कामाचा मोबदला तुम्हाला कधीच नाही मिळाला. तेव्हा मी ठरवलं की मी जिच्यासाठी करत होतो तीच नाहीये. तेव्हा मी 2.5-3 वर्ष काहीच केलं नाही. आता तरी लोकांनी कामं द्यावीत असं वाटतं. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. नमस्कार. PNG प्रेझेंट्स त्याची गोष्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचा महाराष्ट्रानं खूप रागराग केला. तो राग त्यांचा नसून त्यांच्या भूमिकेचा होता. अनाजी पंत म्हणून घराघरात पोहोचलेले पण खऱ्या आयुष्यात खूप प्रेमळ असणारे, खूप मायाळू असणारे महेश कोकाटे माझ्यासोबत आहेत. सर खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. जय शिवराय. जय शिवराय. जय शंभूराजे. जय जिजाऊ. सर कसे आहात? काय करताय सध्या? एक छान मालिका सध्या सुरू आहे, त्याच्यापासून सुरुवात करूया. चालेल. सध्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत काम करतोय. त्यामध्ये मी गंगाधर शास्त्री यांचं कॅरेक्टर करतोय आणि नेहमीप्रमाणेच आहे, शिव्या खाणारं, भरपूर लोकांच्या शिव्या येणार आहेत हे कॅरेक्टर बघून. कारण खास आमचे रायटर प्रताप गंगावणे यांनी मला एक फोन करून सांगितलं की हे कॅरेक्टर मी जे लिहितोय हे खास तुम्हाला पुढे ठेवूनच लिहितोय. वा. आणि हे तुम्हीच करायचं. तेव्हा म्हटलं गुरुजी आपका हुकुम सर आंखों पर, मीच करणार, काळजी करू नका. त्यानंतर डॉक्टरांशी बोलणं झालं. डॉक्टरांनी सांगितलं. परत माझं नाव डॉक्टरांनी सजेस्ट केलं चॅनलला. तेव्हा सतीश राजवाडेंनी लगेच होकार दिला आणि सुरुवात झाली. तर सुरुवातीला लहानपण होतं, मग त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात कशी करावी म्हणून त्यांनी सुरुवात मोठेपणापासून सुरू करून मग बालपण फ्लॅशबॅकमध्ये जावं अशी ती आयडिया आली. आणि पहिले 2 एपिसोड मी होतो आणि मग आता हळूहळू मध्ये 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 त्याचे सिक्वेन्स येत आहेत. कारण नायगावला असल्यानंतर तिथे बटुक शास्त्री म्हणून हे निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आता पुण्यात आल्यानंतर निगेटिव्ह कॅरेक्टर कुठला आहे जे घटना आणि होल्ड करू शकतो. मग ते मला मध्ये मध्ये तर सुरुवातीला ते मध्ये टाकतायत आणि नंतर मोठे झाल्यानंतर मग कंटिन्यू चालू होईल ते कॅरेक्टर. वा वा. जसं तुम्ही म्हणालात की शिव्या येणार आहेत हे मला माहीत होतं. मग आपल्याला जर हे माहीत आहे की आपल्याला शिव्या येणार आहेत, मग ती रिस्क का घ्यावीशी वाटली किंवा ती जबाबदारी वाटली का? नाही, शिव्या येणं हे रिस्क वगैरे असं काही त्याचा संबंध नाही आहे. कारण शिव्या हेच माझं सर्टिफिकेट आहे त्या कामाचं. लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात किंवा फुसका मेला म्हणतात, हाच माझा अवॉर्ड आहे तो. आणि आता काय अनाजी पंतापासून सवय झालेलीच आहे आणि म्हणून बरं वाटतं. खूप लोक गोड गोड बोलतात, अच्छा ओके, शिव्या घालतात, हा हो का, बरं वाटतं. कारण आधीचं कॅरेक्टर अनाजी पंत होतं, त्यावेळी महाराष्ट्रानं खूप रागराग केला. पण आता इतकं सगळा राग सहन केल्यानंतर असं वाटलं नाही का की नको आता काहीतरी पॉझिटिव्ह कॅरेक्टर करूया, की आता नको निगेटिव्ह कॅरेक्टर, असं वाटलं नाही का एक अभिनेता म्हणून? अर्थात वाटलं. कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं निगेटिव्ह कॅरेक्टर संभाजीमधलं अनाजी पंत, स्वराज्य रक्षक संभाजीमधलं. त्यानंतर मी केलं अगबाई सासूबाई, त्याच्यामध्ये सुद्धा काटेकोर, तो पण निगेटिव्ह. जसं जिजामातामध्ये खंडोजी खोपडे, त्यानंतर ताराराणीमध्ये नागोजी माने, ही सगळी निगेटिव्ह करत आलोच होतो. तेव्हा असं जाणवलं की अरे आता मी खूपच निगेटिव्ह रोल करतोय, काहीतरी करायला पाहिजे. आणि नेमका त्यावेळेला मला सोल प्रोडक्शनकडनं फोन आला
अबोली मालिकेसाठी. तर तेव्हा सुरुवातीला ते म्हणाले की निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि तूच पाहिजे. तर म्हटलं हरकत नाही, मी करायला तयार आहे. पण म्हटलं आयला परत निगेटिव्ह कसं व्हायचं आपलं. म्हणजे मग पछाडलेला मधला वगैरे तो सगळा बाजूला पडत गेला. मग आता काय म्हटलं करूया आता काय. निगेटिव्ह तर निगेटिव्ह आणि सोल हिंदीचं प्रोडक्शन आहे. त्यात माझे मित्रच होते तिथे प्रवीण बांदोडकर. तर प्रवीण म्हणाला की महेश एक काम करूया, त्यांना विलन तरुण हवा आहे. मग तू एक त्यामध्ये लीड रोल आहे काकाचा, तो तू करशील का. म्हटलं हो का नाही. काका म्हणजे ते म्हटलं ते निगेटिव्ह नाही तो पॉझिटिव्ह. म्हटलं येस नाही मी करणार. होतं. हा. आणि त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी माझं नाव परत चॅनलला पाठवलं. स्टार प्रवाला होती, चॅनलने डायरेक्ट होकार दिला. आणि मी तिथे अबोलीमध्ये कॉन्स्टेबल माधव शिंदे हे कॅरेक्टर पॉझिटिव्ह केलं. खूप मजा आली. खूप चांगलं कॅरेक्टर होतं. मी, अंकुश, सचित पाटील, परत गौरी कुलकर्णी, प्रतीक्षाताई लोणकर, परत शर्मिष्ठा राऊत. खूप चांगली खूप भट्टी चांगली जमली. होती ती. खूप चांगली भट्टी जमली होती. आणि मग एका पॉझिटिव्ह भूमिकेनंतर पुन्हा निगेटिव्ह भूमिकेकडे ये रे माझ्या मागल्या. मागल्या. तसं परत मला डॉक्टरांनी हे विचारलं. मी होकार दिला. कारण मला गुरुजींनी सांगितलं होतं की मला तुम्ही पाहिजे आहात, मला तुम्हीच पाहिजे आहात आणि तुम्हाला समोर बघूनच लिहितं. म्हटलं येस सर, मी करायला तयार आहे. जसं तुम्ही म्हणालात की निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये सुद्धा एक खूप मोठी धमक आहे की लोक शिव्या देतात ही पावती आहे, हा अवॉर्ड आहे. बरोबर. ते साकारताना किती मोठी जबाबदारी असते खांद्यावरती. कारण स्क्रिप्ट लिहून जेव्हा येते तेव्हा ती खूप वेगळी असते. दिग्दर्शक एक वेगळं काहीतरी सांगत असतो, पण त्याचं सोनं करणं हे केवळ नटाच्या हातात असतं. कारण की जर तुम्ही त्याला पुरेपूर न्याय नाही देऊ शकलात तर ते विलनचं कॅरेक्टर खूप प्लेन वाटू शकतं किंवा एक साधारण विलन वाटू शकतं. पण एका इतिहासातला असा भाग की जो आपण दाखवतो आणि त्याच्यावरती प्रेक्षक चिडतात, रागावतात, आपला राग व्यक्त करतात. आणि आपण जेव्हा ते कॅरेक्टर प्ले करत असतो तेव्हा आतमध्ये काय होत असतं, अभिनेता म्हणून किती कस लागतो त्या पात्रासाठी. खूप 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 कारण खूप विचार करायला लागतो. ते अति होता कामा नये. त्याने सुद्धा त्रास म्हणण्यापेक्षा ते कॅरेक्टर पडू सुद्धा पडू शकतं. हे काय ओव्हर करतोय, काय बघायचं ते, असं पण रिॲक्शन येऊ शकतात. तर त्याचा कंट्रोल कसा करायचा. कॉमन कॅरेक्टर करताना आपल्याला एक आपण कॅरेक्टर उभं केलं की ते आपण सहज नेऊ शकतो. परंतु निगेटिव्ह करताना खूप त्रास होतो. खूपच मेहनत घ्यावी लागते. मग मी करतोय ते बरोबर आहे ना, मग ते डिस्कशन करून दिग्दर्शकाशी अजून काय हवं आहे का रिहर्सलमध्ये, त्याप्रमाणे ते करायला खूपच कस लागतो. कस लागतं. अगदी. तुम्ही स्वतःच त्या भूमिकेचा उल्लेख केला, ते म्हणजे अनाजी पंत. मी जसं म्हटलं की महाराष्ट्रानं त्या भूमिकेचा राग केला. आता गंगाधर शास्त्री साकारत आहातच, पण त्याही पेक्षा अनाजी पंतांचा ऑरा खूप मोठा होता. त्यांचं इतिहासातलं स्थान खूप मोठं होतं आणि ते स्थान पडद्यावरती आणून सगळ्यांच्या मनात ते कॅरेक्टर रुजवणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आजही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा अनाजी पंत हे काय म्हणतात की ते प्रायोरिटीवरती लोकांना ते नाव घ्यावंच लागतं. आणि मला असं वाटतं कुठेतरी त्याचं श्रेय हे 99% तुम्हाला द्यावंसं वाटतं, कारण ते तुम्ही तितक्या लिलया पेललात. त्या भूमिकेकडे येतो मी आता. खरं सांगू का, मी अनाजी पंत साकारताना इमाने ऐतबारे तो साकारायचा प्रयत्न केला. आणि मला अनाजी पंताचा फायदा कुठे झाला, त्याचे 3 वेगवेगळे पैलू पडले. सदरेवरचा अनाजी पंत, महाराजांच्या समोरचा अनाजी पंत, सोयराबाईच्या समोरचा अनाजी पंत, हे मला 3 वेगवेगळे ना मस्त विभाग मिळाले. आणि त्याप्रमाणे मी ना स्वतःला त्या ह्याच्यात बांधत गेलो. म्हणजे महाराजांसमोर श्री महाराज तुम्ही जे सांगाल ते मी मान्य आहे. हो हो, महाराजांवर नजर वर करून बघायची हिंमतच नाही. सोयराबाईंसमोर त्यांना पटवायचा प्रयत्न करणं,
त्यांना आपलं म्हणणं कसं त्यांच्या मनात रुजतंय, त्यांच्या कानात जातंय आणि त्यांना ते पटतंय, असा तो लाळघोट्या माणूस. आणि तिसरा म्हणजे सदरेवरचा माज. सदरेवरती तो बॉस होता, कारण त्याच्या हातातच होतं सगळं. जे काय देवाणघेवाण होती, काय आयात निर्यात करायची होती, ते सगळं त्याच्याकडे. त्यामुळे ते सदरेवर बॉस, तो महाराज होता. असे ते 3 मस्तपैकी मला मांडायला मिळाले आणि ते सक्सेसही झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, गुरुजींनी त्या कॅरेक्टरसाठी खूप ओतून लिहिलं, ओतून. म्हणजे जेव्हा अनाजी पंत हे झाले, हत्तीच्या पायी द्यायचं ठरलं, तेव्हा गुरुजी रडले की आता मी काय लिहू, कोणासाठी लिहू. एवढं त्यांनी त्या कॅरेक्टरवर प्रेम केलं होतं. आणि म्हणजे मी त्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकलो, परंतु खरा न्याय दिलाय तो प्रतापराव गंगावणे. अगदी. मी प्रत्येक वेळेला सांगत आलोय की अनाजी पंताला डॉक्टर अमोल कोल्हेंनी जन्माला घातलं. अनाजी पंताला वाढवलं, मोठं केलं, त्याला बहरवलं, त्याला अख्ख्या इतिहासामध्ये जिवंत केलं प्रतापराव गंगावणे यांनी, आमच्या गुरुजींनी. अगदी अगदी अगदी. मी फक्त नावापुरता ते प्रेझेंट करत होतो. अगदी. पण त्यातला जो धूर्तपणा होता ना, जो कपटीपणा होता, जो लोकांना जास्त अपील झाला, तो कुठून आला? आणि ते कॅरेक्टरचं जे पकड असते ना, ती इतकी पक्की बसली होती ना, की ते कॅरेक्टर लागलं की लोक टीव्ही सुद्धा स्विच करायचे नाहीत. इतके लोक त्या कॅरेक्टरला, भले लोक रागराग करत होते, भले लोक शिव्या देत होते, पण तुम्ही आलात की लोकांना खात्री असायची की काहीतरी आता घडणार आहे. मग ते तुमच्या नजरेतनं असेल, तुमच्या संवादातनं असेल, ते होतं. कदाचित याचं श्रेय मी शंभूराजे नाटक जे होतं सुरुवातीला, म्हणजे मालिका यायच्या आधी 5-6 वर्ष आम्ही शंभूराजे नाटक करत होतो. आणि त्या नाटकामध्ये डॉक्टर संभाजीराजे आणि मी हंबीरराव मोहिते हे कॅरेक्टर, माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर. मामा भाचे माझं खूप आवडतं कॅरेक्टर. आणि ऐतिहासिक जास्त न केल्यामुळे मला सगळ्यात जास्त मदत झाली आमचे दिग्दर्शक अनिल गवस, जे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये हंबीरराव होते. हंबीर मामाचं कॅरेक्टर त्यांनी केलं. तर जेव्हा ही सुरुवात झाली, जेव्हा चाललं होतं, तेव्हा अनाजी पंत म्हणून डॉक्टर मला बघत होता, परंतु मीच डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर मला हंबीरराव द्या ना, मला तो करायला आवडेल. आणि मी खूप धमाल करायचो हंबीररावमध्ये. मला ते खूप कॅरेक्टर आवडलं होतं. आणि ती रांगडी भाषा आणि ते असं, ते एकदम असं, म्हणजे खोटं नाही सांगत, नाटकात मी हंबीरराव म्हणून काम करताना जवळजवळ 3 ते 4 वेळा टाळ्या घ्यायचो. वा. ज्या आजपर्यंत कोणीच नाही घेतल्यात त्या कॅरेक्टरला, पण मी घ्यायचो. मला ते आवडायचं जास्त. जगायचा तुम्ही. हा. पण अचानक गोव्यात आमचे प्रयोग चालू होते आणि आमचे अनाजी पंत परत निघून आले. ते आलेच नाही दौऱ्यावर. मग आता काय करायचं? बेळगावच्या दौऱ्यावर. मग आता काय करायचं? डॉक्टर म्हणाले, काय महेश, तू आता तू करायचा अनाजी पंत. म्हटलं, मला जमेल, काही कर, तू करायचा, मला तुझ्यावर गॅरंटी आहे. पण त्या बेळगावच्या दौऱ्यात 5-6 प्रयोग होते, ते केले. मग कोल्हापूरला आलो, कोल्हापूरचे शो झाले. असे ते 7-8 प्रयोगामध्ये मी अनाजी पंत हळूहळू करत गेलो. म्हणजे गंमत सांगतो, पहिल्या प्रयोगाला उभा राहिलो, राणी सरकार असाच थांबलो. डायलॉगच आठवला, पहिलाच प्रयोग. डॉक्टरनी ठरवलं होतं, महेश थांबला की शिपाई पाठवायचा, पुढे कंटिन्यू. असाच थांबलो मी. पुढे आठवेच ना, शब्दच नाही फुटत. डायरेक्ट शिपाई आला, राणी सरकार, राजाराम गेले तिकडे माळ राहणार, हे अमकं तमकं खायला बियला. त्यामुळे ती राणी सरकार जाते. सुटलो, वाचलो आणि पण दुसऱ्या प्रयोगाला
दुसऱ्या प्रयोगाला मी 2 पानं बोललो, परत अडकलो. तिसऱ्या प्रयोगाला 5 पानं बोललो. 10-12 पानांचा सीन होता तो माझा आणि राणीचा. आणि राणी फक्त हो का, असं का, मग मी काय म्हणते, एवढीच वाक्य होती. बाकी सगळं तो अनाजी पंत बडबडतो. पण 5व्या प्रयोगाला मी अख्खा प्रयोग कंप्लीट सीन तो केला. बरं वाटलं आणि बाहेर पडलो. मग तिथून जो कॉन्फिडन्स आला आणि मग तिथून जो करायला सुरुवात केली. आणि काय मुळात म्हणजे विनोदी अंग असल्यामुळे तो भरपूर लोकांना कॉमेडियन पण वाटला. हो. खूप लोकांनी सांगितलं पण की तो कॉमेडी वाटतोय महेश, मग काय करू. मग त्याच्यावरती मग अनिल गवस मला एक एक गोष्ट सांगायचे. मग त्याच्यावरती मग विचार करून मग ते हे असं करायला पाहिजे तसं. अनिलचा खूप मोठा हात आहे त्याच्यात. अनिल हा सुरुवातीला नाटकातला अनाजी पंत उभारण्यासाठी. म्हणजे नाटकापासून अनिल दादांची तुम्हाला साथ होती. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला मालिकेमध्ये पण तुम्हीच करायचं. तेव्हा मी हंबीर बाबा मागितला होता पण नाही दिलं त्यांनी. ते म्हणाले नाही नाही मला अनाजी पंत तूच पाहिजे. हंबीर मामा एवढा आहे, अनाजी पंत एवढा आहे, कुठला पाहिजे. म्हटलं एवढा आहे पण एवढा पेलायला पाहिजे ना. एवढी बडबड करायला कोण आपलं केलं पण तशी पण अगदी. आणि झालं. आणि तो असा पेलला की उभ्या महाराष्ट्राला तो आवडला. हा, महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं त्या कॅरेक्टरला. ते प्रेम कसं होतं आणि रागराग कसा होता, दोन्ही गोष्टी तुम्ही खूप अनुभवल्यात. खूप खूप त्या म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू मला ऐकायच्या. गंमत सांगतो. म्हणजे मी मेसेज वाचलेत अनाजी पंताच्या प्रत्येक एपिसोडला मेसेज यायचे. तर त्याच्यामध्ये अरे तू भाड्या फक्त पगडी घालून बाहेर ये, नाही तुला दगडाने चेचला ना की मी म्हणायचो दादा का मी काय तुझं राग केलं. अहो तुम्हाला नाही हो, ते अनाजी पंताला बोलतोय. अरे पण टोपी घालून पगडी घालून मीच येणार ना बाहेर. नाही 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 असं नाही, ते अनाजी पंतासाठी आहे. अशी लोकांची कमेंट्स यायचे. एक एक तर म्हणजे आय मायवरनं शिव्या घालून बडबडायचे बोलायचे. आणि तोच प्रकार मला आपल्या राणोजी अक्का काम करत होत्या महांगडे अश्विनी, तिने सांगितलं साताऱ्याला जाऊ नका, साताऱ्याची लोक तुम्हाला दगडाने चेचणार आहेत. तुम्ही समोर दिसलात की तुम्हाला मार खाल्ला. तेव्हा नेमका गुरुजींचा सत्कार होता साताऱ्यामध्ये, सातारा भूषण. आणि म्हटलं सगळे जाणार होते आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही नका येऊ, काहीतरी प्रॉब्लेम होईल. पण मी, मोरोपंत, परत रावजी सोमनाथ असे 3-4 जण का नाही जायचं, आपण जाऊन बघूया काय होतं. सगळे गेले आणि आम्ही हळूच मागून गेलो. गाडी केली, गाडीने गेलो. म्हणजे गाडी यांची होती आमचे प्रोडक्शनची. नाही प्रोडक्शनची नाही, आमचे किल्लेदार होते एकनाथ गौंडळकर, त्यांची गाडी होती. ती गाडी घेऊन गेलो होतो आम्ही. आणि तिथे गेलो, हळूच जाऊन बसलो मागे बसलो आम्ही 5 टकले. आणि कार्यक्रम समोर सुरू आहे. तेवढ्यात एका बाईने बघितलं, अगं हे इकडे बसले आहेत. आणि जी बोंबाबोंब झाली थिएटरमध्ये. सगळे झपकन मागे वळून बघायला. आम्ही आपल्या असेच बसलोय. तिथे कार्यक्रम थांबला स्टेजवर. काय झालं, लोक का तिकडे बघतायत. पण नंतर डॉक्टर म्हटलं अरे काय नाही, आपलीच माणसं आलेली आहेत. त्यांनी परत कंटिन्यू कार्यक्रम सुरू केला. मग तेव्हा सगळे तिथे बसून हातपाय वगैरे आम्ही सगळं हा. आणि कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर डॉक्टर थांबले. डॉक्टर अर्धा-दीड तास थांबले आणि गेले. मला 3.5 ते 4 तास लागले थिएटरमधनं बाहेर पडायला. एवढ्या लोकांनी म्हणजे बायका तर म्हणजे अहो तुमचा ना आम्ही खूप राग करतो, खूप राग येतो तुमचा, पण तुम्हाला बघितलं की विसरायला येतो, तुम्ही खूप गोड आहात, आम्हाला एक तुमच्यावर फोटो काढायचा. असं करून 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 3.5 तास गेले आम्हाला. म्हणजे जितक्या शिव्या मिळाल्या तितकं प्रेमही मिळालं. तितकं प्रेमही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मिळालं. कारण त्याला कारणीभूत मी असं म्हणेन, मी आतापर्यंत केलेलं काम आधीचं, त्यामुळे मी आतापर्यंत जेवढे पॉझिटिव्ह रोल केले त्याचा तो फायदा होता. त्यावेळी लोकांनी बघताना विचार करताना त्या दृष्टीने विचार करून मगच त्यांनी ते बोलत होते. अगदी जसं तुम्ही म्हणालात की मला एक विनोदी अंग आहे आणि त्या विनोदी अंगामुळे कुठेतरी मग ते विलनचं कॅरेक्टर सुद्धा कॉमेडी वाटत होतं.
हां तो विनोद तुमच्यात मुरलेला आहे. तो याच्या आधीच्या अनेक भूमिकांमध्ये आम्ही बघितलेला आहे. हां. मराठी मालिका असेल, सिनेमा असेल. हा विनोद कुठे सापडला आणि पहिली सुरुवात कशी होती विनोदी कामाची? आम्ही ना, मी शाळेत होतो तळेगावला, रामभाऊ परोळेकर विद्यानिकेतन हॉस्टेलला होतो मी. तर तिथे ना प्रकाश बुद्धिसागर आणि विद्या पटवर्धन हे दोघे आम्हाला एकांकिका बसवायला यायचे. ओ. हां. पण तिथे मुख्य भूमिका मी कधीच केली नाही. परंतु प्रकाश सरांनी आणि विद्याताईने आमच्याकडनं बाकीच्या बेसिक गोष्टी करून घ्यायच्या. म्हणजे मॉबमध्ये असायचं मी, टाळ वाजव, कुठे गा, असं मी तिथे ते कामं करत होतो. बेन रोल करत नव्हतो, छोटेसे 2 वाक्याचं डायलॉग बोल. परंतु ते कॅरेक्टर कसं पकडायचं, कॅरेक्टरला रिॲक्ट कसं व्हायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश सरांनी आम्हाला रिॲक्ट कसं होणं ह्या गोष्टीवर जास्त भर दिला. त्यामुळे माझं बघा, तुम्ही वाक्य बोलल्यानंतर माझी पहिली रिॲक्शन येते, मग डायलॉग येतो. अगदी. ती सवयच लावून त्यांनी आमच्याकडनं घेतली होती. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू 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 करत, आणि मुळात मला सगळ्यात जास्त नृत्याची आवड होती, डान्स, लहानपणापासून. त्यामुळे ते क्षेत्र मला ते आवडायला लागलं होतं. वा. पण बालपण तळेगावातलंच की मुंबईचं? माझं जन्म मुंबईचाच, माझं शिक्षणही मुंबईतच झालं. मी वाढलो, सगळं जे काही केलं ते मुंबईतच. पण जी माझी पाळंमुळं जी रुजली ती तळेगावला हॉस्टेलमध्ये. कारण तिथे किती वर्ष होतात हॉस्टेलमध्ये? 6 वर्ष. ओके. तिथे मी सगळंच शिकलो, सगळं. अभिनय करायला शिकलो, डान्स करायला शिकलो मी. कबड्डी, खो खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुठला गेम म्हणू नका, सगळे स्पोर्ट्समधले सगळे गेम तिथे शिकलो. आणि माझा म्हणजे आम्ही रोज सकाळी पहाटे ना 5ला उठून इंद्रायणीपर्यंत धावत जायचो सकाळी. लहान लहान मुलं सगळी, आम्हाला बघायला किती लोक उभी राहायची. शाळेमधली छोटी छोटी मुलं पळतायत रस्त्यातून. आणि मग तो एक्सरसाइज आणि कंटिन्यू स्पोर्ट्स स्पोर्ट्स स्पोर्ट्स, हे खेळ ते खेळ. आणि खाणं पिणं तर सुंदर होतं. सकाळी नाश्ता, 8 वाजता नाश्ता, 11 वाजता जेवण, 3 वाजता दूध, 4 वाजता 5 वाजता परत नाश्ता, 7 वाजता जेवण, रात्री 9 वाजता परत दूध. शिस्तीचं खाणं, शिस्तीचं जगणं. हो ना. त्यामुळे ना, आणि मी खरं सांगतो की हॉस्टेलमध्ये मुलं बिघडतात असं म्हणतो न, पण आम्ही सुधारलो. पण मग मनातनं कोण आहे महेश कोकाटे, मुंबईकर की पुणेकर? नाही, मी अर्थातच मुंबईकर आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की पुणेकर मी हे करतोय. माझं सगळ्या गोष्टींना सुरुवात तिथे झाली. पण ते सगळं घेऊन मी मुंबईत येऊन ते रुजवलं. मी स्पोर्ट्समध्ये सुद्धा, मी विद्यार्थी स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आहे. मी खो खो तिथून खेळत होतो. वा. बुरानी कॉलेजला मी कबड्डीचा कॅप्टन होतो. क्या बात आहे. हां, कबड्डी आणि खो खो दोन्ही. त्याच्यावरनं मी आंबेडकरला ॲडमिशन घेतलं. माझा भाऊ, चुलत भाऊ, तो आंबेडकर कॉलेजचा कॅप्टन होता, मोहन डोळस. युनिव्हर्सिटी गाजवली होती त्या मुलाने तेव्हा. तर त्याने मला ते आंबेडकरला ॲडमिशन करून दिलं. आंबेडकरला ॲडमिशन घेतलं. आंबेडकरला कबड्डी खेळायला पण जात होतो, पण मला कबड्डीच्या टीममध्ये बसवलंच नाही. मग खेळ की नाटक हे कधी ठरलं निवडायचं? तेच सांगतोय मी. तिथे मला 13मध्ये घेतलंच नाही. 13मध्ये न घेतल्यामुळे मी थोडा रागावलो होतो. मग तिथे कॉलेजच्या एकांकिका कॉम्पिटिशन वगैरे चालू होतं. तेव्हा मला एकाने सांगितलं की कॉम्पिटिशन आहे, ॲक्टिंगचं काय करायचं. तर म्हटलं ठीक आहे. पण तिथे गुरुदत्त लाड म्हणून आमचे दिग्दर्शक होते. त्यांनी मग एकांकिकेमध्ये मला भाग करायला घेतलं. ते मॅकबेथमधला एक सिक्वेन्स होता 45 मिनिटाचा. त्यातलं वेड्या मुलाचं कॅरेक्टर मला दिलं होतं करायला. चांगलं होतं, खूप छान होतं. तर ते कॅरेक्टर माझं आवडलं. मग मला कॉलेजमधली मुलं नाटक्या बोलायला लागली. मग तेव्हाच मी महाराष्ट्र स्वभावदर्शन चारुताईचं कार्यक्रम होता. चारुताई साबळे शाहिरांची मुलगी. मुलगी. तर त्याची मी काळा चौकीला असताना आम्ही रिहर्सलला जात होतो.
तेव्हा त्याच्यामध्ये मी डान्स करायचो आणि त्याचे कार्यक्रम सुरू झाले. मग ते इकडे लागायचे इकडे तिकडे. मग ते कॉलेजमध्ये समजलं, अरे हा तर नाटके आहे, ॲक्टर आहे वगैरे असं ते बोलायचे. माझी खरी सुरुवात प्रोफेशनली तिथे सुरू झाली. महाराष्ट्र स्वभाव दर्शन म्हणजे जे तुम्ही आता महाराष्ट्र की लोकधारा बघता त्याचं पहिलं नाव. आणि माझ्यावर कोण कोण होतं माहिती आहे का? म्हणजे मी कोणाबरोबर होतो असं म्हणायला पाहिजे. मी कोणाबरोबर होतो माहिती आहे का? प्रशांत दामले, विजय कदम, मंगेश दत्त. वा. हे तेव्हाचं कास्टिंग होतं त्याच्यात. प्रशांत काय गायचा तेव्हा. तेव्हा महाराष्ट्राच्या लोकधारेने खूप कलाकारांना घडवलं. म्हणजे आजही आम्ही अनेक कलाकारांकडनं ऐकतो की आमची जी सुरुवात आहे ती बाबांपासून झाली, शाहीर साबळेंपासून झाली. हो. म्हणजे ह्या पट्ट्यातली तुम्हाला परळ लालबाग मधले जेवढे कलाकार आहेत ते सगळे त्याला अटॅच आहेत. म्हणजे गिरण गावात जे वाढलेली मुलं आहेत ना त्यांच्यावरती लोकधारेचा, बाबांचा, शाहीर साबळेंचा खूप मोठा पगडा आहे किंवा एक तो प्रभाव आहे त्यांना. किंवा अनेक कलाकार असे आहेत की जे तिथे जाऊ शकले नाहीत पण त्यातनं इन्स्पायर झालेले आहेत. बरोबर. आणि मग एकांकिका करता करता नाटक आयुष्यात कधी आलं? मुळात म्हणजे जेव्हा हे करत होतो तेव्हा मला यांनी स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला दिला नाही, कबड्डीमध्ये घेतलं नाही. तेव्हा मी खूप चिडलो. मी एकांकिका स्पर्धा वगैरे करत राहिलो. तेव्हाच काळा चौकीला आदेश बांदेकरने नाट्य यशवंत म्हणून संस्था सुरू केली होती. त्या संस्थेचे आम्ही फाउंडर मेंबर, मी, आदेश बांदेकर आणि आमचे 2-3 विवेक, परत एक धुरी होता, सचिन धुरी, असे 5-6 जण आम्ही फाउंडर मेंबर. आणि मग तिथे आम्ही कामगार कल्याणच्या याच्यातनं एकांकिका ते वगैरे बसवून तिथे आम्ही तो सुरू केलं होतं नाट्य यशवंतच्या नावाने. तिथून आमची सुरुवात. मग कामगार कल्याण स्पर्धा, मग राज्य नाट्य स्पर्धा, मग मालवणी एकांकिका स्पर्धा, असे आम्ही ते कंटिन्यू त्या याच्यामध्ये राहत होतो, त्याच्यातच होतो आम्ही. आम्हाला त्या याच्यातच वाढत होतो. आणि त्याच्यामध्ये आदेशनी एक राज्य नाट्याला नाटक केलं होतं. तेव्हा त्याच्यामध्ये त्याने बेस्ट प्राईज घेऊन गेला होता. तो सिल्वर मेडल मिळालं होतं. त्यामुळे त्याचं नाव जास्त वाढलं होतं. म्हणजे लोकांना कळलं होतं आदेश बांदेकर हा एक चांगला कलाकार आहे, गुणी कलाकार म्हणून ना त्याला प्रायोगिकसाठी बोलवायचे. मग तो काय करायचा, तो जायचा आणि बरोबर मला पण घेऊन जायचा. आणि मग तो मी पण आहे, हा पण आहे, असं करून आम्ही दोघे मग त्या प्रायोगिककडे काम करत होतो. परंतु आदेश जॉब करत असल्यामुळे प्रीमियरमध्ये, त्यामुळे तो ना मध्येच सोडून द्यायचा. आणि त्याचं काय नाव एस्टॅब्लिश झालं होतं. परंतु त्याने मला कधी सोडलं नाही. तो मला घेऊनच जायचा सगळीकडे. किती छान. मंगलगाणीमध्ये सुद्धा त्याने जेव्हा अशोक हांडे, मग त्याच्या आधी मी वर्ल्ड फोक फेस्टिवलला जाऊन आलो याच्याबरोबर, अरुण चांदिवले बरोबर. तेव्हा नाटक करत होतो मी, विठो रखमाईमध्ये आम्ही डान्स करायचो. तर ते डान्स बघून अरुणने मला त्या फोक डान्ससाठी विचारलं. मग ते फोक डान्स तो आम्ही करून वगैरे आलो. खूप मजा आली त्यात. आणि आल्यानंतर अशोक मे महिन्याच्या मार्केटला त्याला वेळ नाही मिळायचा. मग तिथे प्रसाद कावले जायचा. मग प्रसादच्या ठिकाणी कोण, तर मी येईपर्यंत 2-4 जणांची येऊन करून, पण ते काय कोणाला म्हणजे अशोकला किंवा प्रसादला ते जमत नव्हतं, म्हणजे पटत नव्हते ते. मग शेवटी आदेश म्हणाला की मी एक आर्टिस्ट घेऊन येतो, तुम्ही त्याला बघा, आत्ताच तो फॉरेन टूर करून आलाय वगैरे. आणि मला आदेश तिथे घेऊन गेला. मंगलगाडी दंगलगाडी. तेव्हा मंगलगाडी दंगलगाडीचे पहिले 100 प्रयोग झाले असतील. आणि मग मी आणि आदेश जवळजवळ कंटिन्यू 50 प्रयोग केले. आणि त्या म्हणजे 100-150 प्रयोगानंतर आदेशनी काहीतरी कामानिमित्त का त्याला जमत नव्हतं म्हणून त्याने सोडलं. मी तिथेच राहिलो. मग प्रसाद जॉईन झाला आणि मग अशोक तिथे. आणि मग तिथून जी कारकीर्द सुरू झाली. मंगलगाणी दंगलगाणींनी सुद्धा इतिहास रचलाय मराठी रंगभूमीवर. अर्थात आम्ही ना, आता तुम्हाला सांगू, हे आता एवढा हॉल आहे ना, एवढ्या जागेत सुद्धा शो केला आहे मंगलगाणीचा. आणि 2500 मानधनात सुद्धा शो केलाय. 2500 अख्ख्या शोचं मानधन. कोणालाच काय पैसे नाहीत.
पण सादर करायचं. ती कुमक अशोककडे होती, त्यांनी ते करून दाखवलं. आणि आज त्यांनी जे काही केलेलं आहे या नाट्यक्षेत्रात, पण आपण ज्या व्यक्तींसोबत काम केलं, आदेशदादा असेल, सगळीच मंडळी, अशोक खांडे असतील, मग अशी प्रशांत दामलेंचा उल्लेख केला तुम्ही, ही सगळी मंडळी आज इतक्या मोठ्या लेवलवरती काम करतायत, इतकी मोठी झाली आहे, तेव्हा मित्र म्हणून आज कसं वाटतं या सगळ्यांकडे बघताना, की आपण कुठून सुरुवात केली होती, आज आपण कुठे आलोय? खूप म्हणजे उलट ना, माझी सगळ्यात जास्त वर्ष ही चौरंगमध्ये गेली, 17 वर्ष. आणि तसंच लक्ष्मीकांत बेर्डे याच्यावर मी जवळजवळ 18-19 वर्ष एकत्र होतो. हो, बिघडले स्वर्गाचे दार, टूर, परत बिचारा लक्षा, अशा मालिका, आणि कुलदीपक, परत पछाडलेला, असे भरपूर सिनेमे. ते त्यामुळे ना आम्ही सतत एकत्र होतो, सतत. आणि त्याचा पगडा माझ्यावरती भरपूर आहे. लक्ष्मीकांत मामांची एखादी आठवण? कारण की 18 वर्षांची सोबत म्हटल्यानंतर कितीतरी आठवणींचा खजिना सोबत असू शकतो. खूप 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 पहिली भेट कुठे झाली त्यांची, आणि मग कसं त्यांच्यासोबत वेंचर राहिलं? टूरचा पहिला प्रयोग लागला होता. मी मंगलगाडी करत होतो आणि आदेश होता त्याच्यात. तर दौऱ्यावर चालले होते आणि प्रदीप पटवर्धनचा आणि बाप्पा दीपक शिर्के यांचा प्रॉब्लेम झाला. शूट पण होतं त्यांना. आणि तर मला सांगितलं बघायला, बंगालीचं कॅरेक्टर बघून ठेव. आणि त्याप्रमाणे मग इकडचं तिकडे ते भरपूर होत होतं नाटकामध्ये. आणि मला घेऊन गेले ना दौऱ्यावरती, मी बॅग भरून घेऊन गेलो. पण तो अख्खा दौरा तिथे ॲडजस्ट झाला होता. मला काम काय करायला मिळालं नाही, पण मी होतो. मग तो अख्खा दौरा करून आलो, तेव्हा मला लक्ष म्हणाला की तू आता जे बघतोयस ते एकच कॅरेक्टर नको बघू, सगळी कॅरेक्टर बघून ठेव. यातलं तुला कुठलं ना कुठलं तरी कॅरेक्टर एकदा करावं लागेल. आज तुला मोका होता, परंतु सगळे प्रॉब्लेम झाले होते, परंतु ते झाले सॉल्व. त्यामुळे सगळे कलाकार परत आलेत. पण तू असं हरून चालू नकोस, तुला चान्स मिळणार म्हणजे मिळणार. म्हटलं येस दादा. तेव्हा मी लक्षात दादा म्हणतो त्याला. मग ते हळूहळू एकत्र राहून बोलून मग लक्षात आला त्याचा. आणि मग त्यांनी पहिलं त्यांच्यासोबत टूरच केलं. टूर केले, टूरचे प्रयोग केले जवळजवळ. आणि मग त्यानंतर बिघडले स्वर्गाचे दार, तिथे परत आदेश. पाट्या आणि वाड्या होते. पाट्या आणि वाड्या तेजाब नंतर बिझी झाले, त्यांना तारखाच त्यांच्या मिळेनात. मग काय, मग आदेश जॉईन झाला होता. मग आता दुसरा कोण बोलवा, महेश मी घेऊन येतो. मला घेऊन गेला तिकडे. मग बिघडले पण चालू झालं. असं मग ते बिघडले टूर. मग शेम टू शेम पिक्चर केला आम्ही एकत्र. त्याच्यानंतर शेम टू शेमला सगळ्यात म्हणजे मी गर्वाने सांगेन, शेम टू शेम पिक्चर हा माझा आहे. अगदी. काय का माहिती आहे? नाही. शेम टू शेममध्ये लक्षाचे 5 रोल होते. 5 भाऊ दाखवलेत ते. 5 कॅरेक्टर्स वेगवेगळे. आणि सगळी 5च्या जुळी. दोन्ही सगळीकडे लक्षाच आहे. मग पाठमोरा लक्षा जो आहे तो कोण आहे? तो मी आहे. क्या बात आहे. 5च्या म्हणजे त्याच्यात मी कॅरेक्टर पण केलं आहे. त्यात मी ड्रायव्हर पण आहे तमाशाचा. मी नाचतो, डान्सर तर होतोच. तर एक शॉट असा आहे की मी ट्रक चालवतोय आणि हॉर्न होतो, पॅ ए बाजूला हो. आणि खाली पुढे लक्षा चालतोय, ए बाजूला. तो लक्ष आहे तो मीच आहे. तो चालतोय खाली तो पण मीच आहे. ड्रायव्हिंग करतोय तो पण मीच आहे. वा वा वा. म्हणजे आज सगळे जेवढे कॅमेराचे बॅग्स आहेत ते सगळे मी केले डमी. लक्षा मामांकडनं मिळाली एखादी पावती? हीच पावती होती केवढी मोठी, की महेश तू होतास म्हणून मी पिक्चर करू शकलो. वा. कारण त्यांनी अख्खा सिनेमा बघितला, त्याने मला येऊन मिठी मारली. मला वा परफेक्ट. म्हणजे मला तो म्हणतो असं कुठेच जाणवलं नाही की मी नाही आहे पाठवरा, तो मीच आहे. माणूस म्हणून कसे होते ते? कारण की त्यांचं काम तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण माणूस म्हणून कसे होते? बाप.
खेळीमेळीने सगळ्यांना आपलंसं करून राहणारा, कधीच कोणावर रागवला नाही. जर एखादी गोष्ट चुकीची केली असेल तर ती समजावून सांगायचा, चिडायचा नाही, कधी कोणावर रागवायचा नाही. तो चिडायचा, तो त्याच्या लेवलच्या लोकांवर, पण आपण कलाकारांवर कधीच चिडला नाही, कधीच नाही. कोणाची काय चुकी झाली, कोणी फंबल केला तर त्या फंबलचा रिप्लाय त्याला दुसऱ्या प्रयोगात यायचा. दुसऱ्या प्रयोगात तो त्या कलाकाराची फंबल अशी वाजवायचा ऑन स्टेज, त्यामुळे कोणी फंबल नाही मारायचा. फंबल मारले की दुसऱ्या दिवशी तुला लोकांच्या समोर. सिनेमा सुद्धा मामांनीच दिला, पहिला लक्ष्मी मामांनीच दिला. नाही, पहिला सिनेमा अशोक हांडे. नाही, सगळ्यात पहिला सिनेमा मी केला तो दैवत, नवरा बायको. नवरा बायको माझे वडील सहनिर्माता होते नवरा बायको आणि दैवत सिनेमाला. त्यामुळे मी दैवतला पहिला रोल केला होता हॉटेलमधल्या वेटरचा, तेव्हा मी 10वीला होतो. मग हे घरातच होतं कुठेतरी हे क्षेत्र, निर्मिती क्षेत्र आणि हे सगळं? हे भुजबळांमुळे, कारण भुजबळ माझे नानाच जवळजवळ मी त्यांना म्हणतो, ते माझ्या वडिलांना मोठे भाऊ मानायचे. आता डॅडी नाही आहेत, पण नानांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. तर ते 2 सिनेमे पहिले केले, त्याच्यामध्ये छोटे छोटे रोल केले. आणि त्याला रोल असं म्हणता येणार नाही, आपण काय म्हणतो ऑडिशन, सुरुवात ऑडिशन दिली असं म्हणायला हरकत नाही. आणि पहिला सिनेमा विचारला ना, हा, पहिला सिनेमा केला तो शेम टू शेम लक्ष्मीकांत यांच्यासोबतच. त्याच्यात म्हणजे तेव्हा मंगलगाणी चालूच होतं जोरात. हमाली धमालच्या वेळेला मी नवरा बायको चालू होतं, त्यामुळे मी हमाली धमालला नाही जाऊ शकलो, कारण मी इकडे लक्ष देतो प्रोडक्शनकडे डॅडींबरोबर. आणि दुसऱ्या याला शेम टू शेमला मी आता जे सांगितलं त्याप्रमाणे सगळं केलं. आणि शेम टू शेम नंतर मी सिनेमा केला कुलदीपक. एकदा नशीबवानला बोलवलं होतं, परंतु ते कॅरेक्टर काय माझं नाही, म्हणजे ते मी त्या कॅरेक्टरला सूट नव्हतो, खूप लहान होतो, म्हणून ते मला दिलं नाही गेलं नशीबवान. हां, मग कुलदीपक केला. कुलदीपक नंतर मग खतरनाक केला. खतरनाक, मग चिमणी पाखरं, मग पछाडलीला. पछाडलेला सिनेमाने सुद्धा एक वेगळं गारुड घातलं प्रेक्षकांच्या मनावरती. त्यातलंही तुमचं कॅरेक्टर तितकंच महत्त्वाचं होतं. रादर जत्रामधलं सुद्धा. हे काही महत्त्वाचे जे सिनेमे होते त्याच्यात काय गमती घडल्या होत्या? मग पछाडलेला असेल, जत्रा असेल. पछाडलेला मध्ये मला अक्षरशः दिलीप भैयाजी आणि त्या हे पोरी जाम छळायच्या. मी ते सगळं मेकअप करून बसायचो, यायचे हाय. कारण की ते एक वेगळं कॅरेक्टर होतं पुन्हा, कारण की तसं ते चॅलेंजिंग पण होतं, कारण की आपल्याकडे खूप कमी नट आहेत ज्यांनी खूप सुंदर नाचा साकारलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मला अशोकनी खूप मदत केली. त्यातले जेवढं कॅरेक्टरचे ड्रेस आहेत ना, ते सगळे अशोकने दिलेले आहेत. क्या बात आहे. हा, खूप मला सगळ्यांनी आतापर्यंत जेवढे सगळे भेटले सगळ्यांनी मला खूप मदत केली, खूप सांभाळून घेतलंय. पुन्हा जत्रामध्ये लक्ष्मीकांत नव्हते, पण प्रियाताई होत्या. हा, प्रिया होती. म्हणजे तो जत्रा हा लक्षात गेल्यानंतरचा बरोबर सिनेमा आहे. त्या सिनेमाची एखादी आठवण? केदार सर होते. हो, जत्राची तशी बघा. पुन्हा त्याच्यातलंही एक कॅरेक्टर, ते असं ते कॅरेक्टर पण खूप विनोदी आहे. हा, परंतु हा बुधाजी. जत्रामध्ये तसं बघायला गेलं तर केदारने जीव लावला होता, कारण त्याला स्टँड व्हायचं होतं. त्याने मागे पुढे न बघता जी काय मेहनत चालली होती, आणि त्याला अंकुशने पण चांगली मदत केली. खूप आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत करून तो सिनेमा बनवला. भरत दादा होता त्याच्यात मुख्य भूमिकेत. मेन भूमिका. इतके सगळे जेव्हा कलाकार एकाच सेटवरती असतील तर धमाल होत असेल ना तुमच्या कलाकारांची? हा, पण त्यावेळेला वातावरण असं, कारण भरत, मी, केदार, आम्ही नाटक पण केलं होतं आधी. आम्ही त्यांच्यावर खूप काम केलं होतं तेव्हा.
तेव्हा साहेब बीबी आणि मी सिरियल, ती पण केदारच डिरेक्टर होता आणि भरत मेन रोलला होता. परत आता होऊनच जाऊ द्या म्हणून नाटक होतं, हो. मच्छिंद्र कांबळेंनी हे केलं होतं, प्रोड्यूस केलं होतं. त्या नाटकात मी भरत केदार आम्ही एकत्र होतो. तसं आमचं ट्युनिंग चांगल्यापैकी जमलेलं होतं. परंतु ना तिथे ना जसं संभाजीला कसं होतं की नाही, आपल्याला हे करून दाखवायचं आहे, आपल्याला ह्याच्यात सक्सेस मिळवायचा आहे, ह्यात अमोल स्टँड झालाच पाहिजे. तसं तिथे सेम होतं. नाही, केदार सरांच्या केदार स्टँड व्हायलाच पाहिजे. आणि माझ्या मते तो त्याचा दुसरा सिनेमा आहे. पहिला सिनेमा अगबाई अरेच्चा. त्यामुळे ती जास्त जबाबदारी वाढलेली होती. त्यामुळे आम्ही सेटवर सुद्धा जास्त भंकस वगैरे नाही करत होतो. आणि सगळ्यात आमचा ग्रेट म्हणजे विजू मामा. खूप आठवण येते त्याची, खूप आठवण येते. मामा पण माझ्यावर 17 वर्ष, म्हणजे मी मामाबरोबर 17 वर्ष होतो. तेही माणूस म्हणून खूप मोकळा स्वभाव असे, खूप गमजा करणारा माणूस. सेम खूप त्यांच्याविषयी ऐकायला मिळतं. सेम कधीच कोणाला नावं नाही ठेवणार किंवा उलट नाही बोलणार. जर चुकी असेल तर गप्प बसणार, नंतर त्याला समजावून सांगणार, चिडणार नाही कधी कोणावर. नाही ना. या सगळ्या माणसांचं किती योगदान आहे आयुष्यामध्ये माणूस म्हणून घडण्यात? माझ्यासाठी खूप आहे, खूप योगदान आहे. विजू मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, परत अशोक हांडे, आदेश, आणि आता सध्या मी आहे ज्यांच्याबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे, प्रताप गंगावणे. खूप खूप त्याच्या मागे एक स्ट्रगल स्टोरी आहे, त्याच्या मागचा एक संघर्ष आहे, त्याकडे यायचंय आता. खूप संघर्ष केला मी. म्हणजे माझ्या ठिकाणी जर दुसरा कोण असतं तर त्यांनी एवढ्या एव्हाना सोडून तो दुसरा काहीतरी नोकरी बिकरी शोधली असती. परंतु देवाच्या कृपेने माझं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी असल्यामुळे, मला 2 भाऊ आहेत, त्यांचा सपोर्ट आणि वडिलांचं एक हॉटेल परमिट रूम आहे मेघदूत, त्यामुळे मला घरची चिंता नव्हती. आणि भावांनी आणि आईने जास्ती करून मला सपोर्ट केला. तू कर बिंदास, आपलं काय ते बाकीचं आहे ते आम्ही बघतो, तुला आवड आहे ना कर. त्याप्रमाणे मी करत गेलो. पण मला कधी, आपण म्हणतो ना कामाचा मोबदला, तो मला कधीच नाही मिळाला. आजपर्यंत मी आतापर्यंत अनाजी पंतसाठी मला लोकांनी दिलेल्या शिवाया आणि लोकांनी दिलेलं प्रेम, हाक मारलेली पंत, हेच माझे अवॉर्ड आहेत. मला कधीच अनाजी पंत म्हणून एकही अवॉर्ड नाही घरात. संभाजीची एक बघ, एवढ्या सगळ्या ट्रॉफी आहेत, संभाजीची एकही ट्रॉफी नाही. कुठेतरी ही शोकांतिका वाटते. कुठेतरी शोकांतिका म्हणजे मी खतरनाक मधलं जेव्हा सिनेमा केला खतरनाक, तेव्हा जॉनी लिव्हर इन्स्पेक्टर, मी हवालदार, असं ते कॅरेक्टर मस्त 12-13 दिवस आम्ही एकत्र काम केलं. खूप शिकलो त्या माणसाकडे, कसं राहायचं, उत्स्फूर्तपणा कसा असतो, तसा लक्ष हजर जबाबी, तसा जॉनी भाई पण एकदम हजर जबाबी, पटकन उत्तर देणार, थांबणार पण नाही. आणि त्यांचं कसं विथ ॲक्शन असायचं ना, ते मिमिक्री आर्टिस्ट असल्यामुळे त्यांच्या अंग जास्त लवचिक आहे त्यांच्याकडे मी भरपूर शिकलो. त्याच्यामध्ये तो मोरे कॅरेक्टर केलं हवालदाराचं तेव्हा. तेव्हा मला महेशजी पण म्हणाले, मला तेव्हा चीफ असोसिएट होते संतोष तोडणकर, तोही म्हणाला की महेश तेरा करियर अभी चालू हुआ, टेन्शन मधले, बहुत बढिया रोल आहे. कारण सगळे हेवी कॉमेडी आणि माझी लाईट कॉमेडी, म्हणजे नुसतं असं बोलून फुसकी मारून सोडून बाजूला व्हायचं. त्यामुळे ते कॅरेक्टर चांगलं वाटलं होतं. पण त्याच्यानंतरही काही काम नाही, 2-2.5 वर्ष एकही काम केलं नाही. मला त्या कामाचा कधीच मोबदला नाही मिळाला. म्हणजे आर्थिक मोबदलाही नाही मिळाला की मान सन्मानच नाही मिळाला? मान सन्मान असं नाही, आपण म्हणतो ना की अरे ये लड़का बहुत अच्छा रोल कर रहा है, चलो इसको दूसरा चान्स देतो, चलो तुरंत. तसं कामाला काम नाही मिळालं कधी, चीज नाही झालं त्या गोष्टी. मोबदला मीन्स मान सन्मानाने पोट नाही भरत, कामाने काम मिळालं तरच पोट भरतं. तर त्या कामाला अर्थ आहे.
ती 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 गोष्ट आतापर्यंत माझ्या आयुष्यात आतापर्यंत चालू आहे, अजूनही चालू आहे. अजूनही चालू आहे. पण असं मी का होतं, स्वतःला असं का वाटतं? स्ट्रगलरच समजतो. पण असं का होतं, असं का वाटतं की आपण एका विशिष्ट चमूचे भाग नाही आहोत म्हणून होतं, की आपण ठराविक दिग्दर्शकांच्या जवळचे नाही आहेत म्हणून होतं, हे असं का होतं? असं काही नाही. अख्खी इंडस्ट्री मला चांगली ओळखते, अख्खी इंडस्ट्री माझ्या कामाचे वाहवा करते, परंतु तुमच्या नशिबात असायला पाहिजे ना. मला किती लोक म्हणतात, अरे यार महेश तेव्हा तुझं नाव नाही आठवलं यार, मग दुसऱ्याला घ्यावं लागलं. अरे यार महेश हा रोलला तू पाहिजे होतास, पण नेमकं लक्षात पटकन आठवलं नाही मला. त्याचा अर्थ काय? तुमचं नशीब. मी नशिबाला तसा हे करतो. याकडे कसं बघता? पॉझिटिव्हली बघता की निगेटिव्हली बघता? मी आतापर्यंत पॉझिटिव्हलीच बघत आलोय आणि पॉझिटिव्हलीच बघत राहणार. कारण मी ठरवलंय की काही हो, आहेत माझे भाऊ आहेत, माझ्या पाठीशी आहेत, माझं घर व्यवस्थित चाललंय, मुलगा कुटुंबाचा आता- सपोर्ट फार महत्वाचा. हा सपोर्ट कसा आहे? कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे? हा तो महत्वाचा आहे आणि खूप छान. त्यामुळेच आतापर्यंत करतोय. अर्थात याचा अर्थच कुटुंबाचा खूप मोठा सपोर्ट आहे. आज माझ्या मुलाला इंटरेस्ट नाही आहे या गोष्टीमध्ये, परंतु तरी सुद्धा मी काय करतो ते त्याला बघायला आवडतं. तो मग मला विचारतो, म्हणजे त्यांना सुद्धा कुठेतरी ते असतं मनामध्ये. हा, आणि जेव्हा अनाजी पंत कारण त्याचे मित्र जेव्हा त्याला विचारतात, त्याला बोलतात, तेव्हा त्याला अजून माझ्याबद्दल आदर वाढतो. आदर वाढतो. अगदी. आणि जेव्हा अनाजी पंत केले तेव्हा घरात काय रिएक्शन होती? सगळ्यात महत्वाची रिॲक्शन होती ती म्हणजे माझ्या डॅडींची. डॅडींनी इंडस्ट्री बघितलेली होती, त्यामुळे ते मला सकाळ संध्याकाळ शिव्याच घालायचे. त्यांना आवडायचं नाही. नाही 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 नाही, तू हे काय करतोयस, तुला काय होणार नाही, आणि नको नि हे नि, ही अशीच आहे तुमची इंडस्ट्री, तशीच आहे, असं म्हणून 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 ज्या दिवशी मी संभाजी अनाजी पंत करायला लागलो आणि त्यांनी बघायला लागले, त्या दिवसापासून रोज संध्याकाळी 10 ते 10:15च्या सुमारास मालिका संपल्यानंतर रोज संध्याकाळी फोन. आणि तेव्हा अभिमानाने सगळ्यांना सांगायला लागले, माझा मुलगा कलाकार आहे, वा. अनाजी पंत आहे ना, तो माझा मुलगा आहे. ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आणि अवॉर्ड आहे वा वा वा. की मी माझ्या वडिलांचं मन जाता जाताना का होईना पण वळवलं. ही एक इमोशनल मोमेंट सुद्धा आहे तुमच्यासाठी. खूप. या स्ट्रगलिंगच्या टप्प्यातला असा कुठला काळ होता की जेव्हा तो काळ सगळ्यात खडतर होता? मग जेव्हा काम नसेल किंवा इतर काही अडचणी असेल, पण खऱ्या अर्थानं मानसिकरित्या दमवणारा किंवा एक माणूस म्हणून आपल्याला विचार करायला लावणारा तो काळ होता, की तो खऱ्या अर्थानं खूप कठीण काळ बघितला मी स्ट्रगलमधला. स्ट्रगलमधला तो काळ मला तो अंगवळणी पडलाच होता. कारण एखादं काम प्रोजेक्ट घेतल्यानंतर, ते प्रोजेक्ट संपल्यानंतर मला 7-8 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष काही काम येत नव्हतं. परंतु मला याच्यामधलं सगळ्यात खडतर काळ म्हणजे मी आणि आई, माझी मम्मी, आम्ही गावी चाललो होतो. आमचं स्वतःचं मंदिर आहे राधाकृष्णाचं, त्याची यात्रा होती. त्या यात्रेला जाताना चिपळूणला आसुर्ड्या गावात आमचा ॲक्सिडेंट झाला आणि तिथे मम्मी ऑफ झाली. तो माझ्यासाठी खडतर काळ होता. आणि तुम्ही आईसोबत होता? मी आईसोबत होतो. आणि तेव्हा मी ठरवलं की मी जिच्यासाठी करत होतो तीच नाही आहे. तेव्हा मी 2.5-3 वर्ष काहीच केलं नाही. मी नाहीच म्हणलं, मला करायची इच्छाच नव्हती. मग माझ्या सगळ्या मित्रांनी मला समजावलं. सतीश मोतलिंग म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला स्वतः घेऊन गेला आणि त्याने मला एका सिनेमामध्ये असिस्टंटचं काम करायला दिलं. मी तिथे राहिलो, रुळलो. तिथे मी कॅरेक्टर पण केलं. अगडबंब पिक्चर, अगडबंब. आणि त्याच्यात मी पहिल्यांदा आपल्या उषा नाडकर्णी, आऊचा नवरा, ते कॅरेक्टर केलं. आणि तिथे मग मी सुरुवात केली पुन्हा. आणि मग त्यानंतर मग परत कामं मिळत गेली, करत गेलो. आज या सगळ्याकडे कसं बघता, स्ट्रगलकडे? खूप सिरियसली बघतो. आणि
जेवढे मला आर्टिस्ट किंवा ज्यांना काम करायचं त्यांना आवर्जून ह्या गोष्टी सांगतो की तुम्ही करा, पण जर तुमच्याने होत नसेल तर तुम्ही स्वतःला आधी एका ठिकाणी कुठेतरी बांधून तुमचं सगळं करिअर, नोकरी बघा किंवा बिझनेस बघा, आणि त्यामधनं जर फावल्या वेळात जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही इथे काम करा. परंतु तुमचा पत्ताच नसेल चालू, उगाच स्ट्रगल करण्यात काही अर्थ नाही. कारण तुमच्यामुळे तुमच्यावर खूप लोक अवलंबून असतात, फॅमिली अवलंबून असते. कुटुंब असतं पूर्ण. मग आज जेव्हा तुम्ही म्हणता की मी आजही स्ट्रगल करतोय, तेव्हा आज काम मागायला जावं लागतं की लोक स्वतःहून काम घेऊन येतात? काय नेमकी कशी परिस्थिती आहे कामाच्या बाबतीत? तेव्हा मी जात होतो काम मागायला, जायचो, फिरायचो, सेटवर जाऊन सुद्धा मित्रांना भेटायचो. पण आता अनाजीपंत केल्यानंतर मी नाही कोणाकडे जात नाही मागायला. कारण एक सर्टन वेळ असते, आता 60 आली, आता कुठे काम मागायला जाऊ? मग मी आतापर्यंत केलं त्याचा फायदा काय? हा एक मनात प्रश्न येतो. आणि खरोखर 5-6 महिने का होईना, म्हणजे तो काळ जेव्हा होता तो 2 वर्षाचा होता, तो आता कमी होऊन 5-6 महिन्यावर आलाय. हेही नव्हे थोडके. म्हणजे ही एक आनंदाची बाब अशी म्हणायला हरकत नाही. आणि विचारणा होते, बरं वाटतं. आणि आता आपल्या याच्यामध्ये भरपूर काही जशी झाडाला फांद्या असतात तशा अभिनयासाठी तुम्हाला भरपूर शाखा, महानाट्य आहे, प्लस नाटक आहे, प्लस इव्हेंट शो असतात, असे भरपूर काही असल्यामुळे आता पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळे मी आता एक प्रमोद पवारांनी डिरेक्ट केलेलं गव्हर्नमेंटचं एक इव्हेंट करतोय, हिंद दी चादर, म्हणजे गुरु तेग बहादूर साहेब त्यांच्या जीवनावर. असे काही ना काही आता यायला सुरुवात झालेली आहे, ते करत असतो. वा वा. म्हणजे कुठेतरी ही गाडी यशापर्यंत पोहोचलेली आणि यश मिळतंय, पोहोचते. यश, आपण म्हणतोय की यशापर्यंत मी पोहोचतोय. मग यश काय अपेक्षित आहे? कोणतं यश अपेक्षित आहे सध्या? शेवटपर्यंत सुखी खुशी ठेव असू दे, हसतमुख राहू दे, कधी टेन्शन नाही येता कामा नये, हे एवढंच यश पाहिजे. हे सुख आहे खरं तर. येस. बाकी काय आहे, बाकी जे असेल नशिबात ते मिळेल. परंतु आता तरी लोकांनी विचारावं, कामं द्यावीत असं वाटतं. आणि मला एवढे पैसे मी अजिबात नाही मनात आणत. मानधनाच्या बाबतीत मी कधीच, मी इवन आता सुपारीसाठी कधी फोन येतात तेव्हा विचारतात तुम्ही काय किती घेणार, तर म्हणून बाळा तुझं बजेट किती आहे? मग तो बोला एवढं. म्हटलं एवढं मला नाही परवडणार, थोडंसं जास्त असेल तर मी करेन. तो थोडंसं वाढवतो, घेतो. पण मी स्वतःचं लादत नाही. तो साधेपणा कुठेतरी तुमच्यात आहे. मी जसं मगाशीच म्हटलं की तो प्रेमळ स्वभाव तुमचा आहेच आणि तो इंडस्ट्रीला माहिती आहे. पण आज कुठेतरी मनासारखे पैसे मिळतात का? कामाला दाम मिळतो का? की ज्या पद्धतीचं मी काम करतो त्याचे पैसे मी घेतो किंवा ते मला मिळत नाहीत? आता मिळतात. आता मिळतात. म्हणजे एकदा का तुम्ही इंडस्ट्रीला तुमची ओळख पटवून दिली की मग ते तुमच्या मागे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे उभी राहायला तयार होतं. पण आता मिळतात असं म्हणायला हरकत नाही, खरोखर मिळतात. नाही असं नाही, एकदम असं नाही, पण ओके मिळतात. इतकी वर्ष काम करताय, आवडता दिग्दर्शक कुठला आहे की ज्यानं खऱ्या अर्थानं आयुष्याला तुमच्या कलाटणी दिली दिग्दर्शक म्हणून? म्हणजे सिनेमाही गाजला असेल किंवा त्या भूमिकेनंतर वेगळं वळण मिळालं. आवडता दिग्दर्शक खूप आहेत. नाटकामधला माझा आवडता दिग्दर्शक विजय केंकरे. त्याने मला खूप सपोर्ट केला. नंतर त्याच्या हाताखाली मी काम केलं. त्याच्यानंतर आम्ही एकत्र काम करत होतो. बिघडले, परत टूर आम्ही एकत्र बसून बोलायचो. त्याच्याकडनं मी शिकत गेलो. फिल्मचा माझा आवडता दिग्दर्शक महेश कोठारे. महेश कोठारेंमुळे मी खूप शिकलो आणि त्यांनी खूप मला चान्स दिला.
मालिकेमधला मला सगळ्यात आवडतो कार्तिक केंडे. त्याने म्हणजे त्या माणसाकडे ना एक वेगळी जादू आहे. तो तुम्हाला डायलॉग नाही बोलून दाखव, तो तुम्हाला त्या कॅरेक्टरची हिस्ट्री सांगणार. मग त्यावेळेला काय झालं होतं, आता काय झालं, मग तो आता असा का वागतोय आणि आता तो हे असं का बोलणार आहे, हे तुमच्या मनात तो असं आणून टाकतो ना की तुम्ही आपोआप त्या फ्लोली बोलायला सुरुवात केली. गाडी रुळावर येते. कार्तिक खरोखर आणि खूपच सुंदर दिग्दर्शक, ट्रीटमेंट वाईज म्हणजे टेक्निकली खूप गोड. अगदी. साहेब बीबी आणि मीचा उल्लेख केला मगाशी. हां, त्या सेटवरती खूप दिग्गज होते, त्यातला एखादा अनुभव, एखादा किस्सा? हो हो हो. ते म्हणजे तर बाप रे, 101. भरत नंतर डॉक्टर तर तुम्ही म्हणाल ना, गिरीश ओक तुम्हाला कळणार पण नाही तो तुमची खेचतोय एवढा. म्हणजे अच्छा असं आहे का, मग ते असं झालं होतं, मग तू तिथे काय करत होता? हो अच्छा अच्छा, मला वाटलं तू उगाचच काहीतरी असं सहजपणे बोलून जाणार, तुम्हाला कळणार पण नाही त्याने तुम्हाला टोमणा मारलाय किंवा काय. अशी एक नीलम. परत आणखीन आमचा चिन्मय होता, तो त्यानंतर मला अजून भेटला नाही, पण खूप छान मजा. पल्लवी होती, पल्लवी आणि आमची जाम भांडणं व्हायची, मजा यायची, पण चांगली भट्टी. आणि केदार नंतर मग खूपच म्हणजे कमी वेळ द्यायचा, मग त्याचे असिस्टंटच वगैरे करत होते. त्यानंतर मग ज्ञानेश बालेकर आला, ज्ञानेशनी केली. खूप मजा. तिकडे फुल धमाल. भरत असला की मी, भरत, डॉक्टर, मजा भरपूर मजा. आज 50-55 मालिका केलेल्या आहेत, 31 सिनेमे केलेले आहेत, नाटकाचा प्रवास अजूनही सुरू आहे. इतकी सुंदर कारकीर्द आहे आणि प्रत्येक भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, हायलाईट होणारी आहे. तरी सुद्धा कुठेतरी असं वाटतं की आपल्याला स्वतःहून काम येत नाहीये किंवा म्हणावं तसं नाव मिळालं नाही. या गोष्टीकडे कसं बघता? खंत वाटते की काय वाटतं ह्याविषयी नेमकं? मुळात म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मला अजिबात खंत नाही वाटत, कारण हे मी स्वतःहून स्वीकारलं होतं. ज्या वेळेला मला ह्याची आवड निर्माण झाली तेव्हा ठरवलं की मी ह्या क्षेत्रातच काहीतरी करणार. आणि त्याच वेळेला मला अशी पण अनुभूती झाली की महेश, हे एवढं सोपं नाही आहे, तुला स्ट्रगल हे करावंच लागेल आणि तुला स्ट्रगल करतच हे सगळं करावं लागेल. त्यावेळेला मी माझ्या मम्मीशी बोललो होतो, आईशी, की असं असं आहे. तर ती बोलली काही हरकत नाही, तू कर, कधी ना कधी तरी तुला यश मिळेल. आणि भाऊ आहेत बघायला, भाऊ करतील, हॉटेलवर बसतील. असं करून मम्मीने मला खूप सपोर्ट. म्हणून तर ज्या वेळेला ती गेली त्यावेळेला धक्का बसला. मला सुचलंच नाही. मला म्हटलं जिच्यासाठी मी करत होतो तीच नाही आहे. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा ते चॅलेंज स्वीकारणं, आणि मी ते स्वीकारलंय आणि ते स्वीकारत राहणार. त्याला यश मिळो न मिळो, मी काम करत राहणार. क्या बात आहे. ही खरी इन्स्पिरेशन आहे, हे खरं इन्स्पिरेशन आहे, ही खरी ऊर्जा आहे. आणि मला असं वाटतं अशा ताकदीनं जर काम केलं ना तर प्रत्येकाला मनासारखं काम मिळेल, प्रत्येकजण यशापर्यंत पोहोचेल. आणि ते यश लांब नाहीये. जो आता मगाशी म्हणाल की 5-6 महिन्यापर्यंत तो काळ आलाय. एक काळ असा येईल की बॅक टू बॅक फोन येतील आणि तुमच्याकडे वेळ नसेल, आणि ते होणारच आहे लवकरच, कारण की तितकी ताकदीची कामं, तितक्या ताकदीच्या भूमिका आम्हाला दिसत आहेत सर. शेवटी रंगदेवता आहेच, ती कधी ना कधीतरी आशीर्वाद देणार आणि ती मागे उभी राहणार. अगदी. पण एखादी भूमिका अशी मनात आहे का की जी साकारायचं डोक्यात आहे की नाही मला हे कॅरेक्टर करायचं आहे? भूमिका असं नाही, पण ना मी ना सगळ्या क्षेत्रात काम केलं. मी अल्बम केला, मी लावणीचा कार्यक्रम केला आहे, मी नाटक केलं आहे, मी महानाट्य केलं आहे, मी इव्हेंट शो केला आहे, मी सिनेमे केले, मालिका केली. मी एक गोष्ट नाही केली अजून, ती मला करायची आहे. मला ॲडमध्ये काम करायचं आहे. वा. कुठली का असेल, पण एक माझ्या आयुष्यात मी सगळ्या याच्यावर फुल्या मारत आलोय, ती एकच जागा राहिली आहे रिकामी. जाहिरात. एक तरी जाहिरात मी करणार. मला गॅरंटी आहे मला मिळणार.
वा 100% मिळणार. येस. असा कॉन्फिडन्स असेल आणि इतकी मनातनं इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण होते असंही म्हणतात. आयुष्यात खूप स्ट्रगल बघितला पण तुम्ही हरला नाहीत, खचला नाहीत, त्याच्याकडे खूप पॉझिटिव्ह अँगलने बघितलं बिलकुल. आणि तो पॉझिटिव्ह अँगल आमच्यापर्यंत देखील पोहोचलाय. बिलकुल. पण याच्यात एखादी शाईन मुमेंट अशी कुठली होती की जेव्हा असं वाटलं की नाही मला यश मिळालं, मला आनंद झाला, मला समाधान मिळालं? महेश कोकाटे शाईन झाले. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. स्वराज्य रक्षक संभाजी, अनाजी पंत. वा. तिथे महेश कुकाटे कोण हे लोकांना कळलं. म्हणजे पछाडलेला म्हण, परत खतरनाक म्हण, जत्रा म्हण, परत मी दूरचे दिवे म्हणून एक मालिका करायचो जेव्हा दूरदर्शन होतं, सह्याद्री होतं, हे चॅनल कुठलेच नव्हते तेव्हा. तर माझ्या मागे, मी लहान होतो तेव्हा तर माझ्या मागे मुली मागे लागायच्या खॅन खॅन करत. एवढी पब्लिसिटी मला मिळाली पण पुढे काम नाही मिळालं. आणि तिथेच लोक महेश कोकाटे कोण, पण महेश कोकाटे जास्त लक्षात न राहता पंत. मला नावच पडलंय पंत. कुठे बाहेर चाललो की पंत. वा वा. तिथून पब्लिसिटी चांगली मिळाली. काटेकोर पण केला. काटेकोर सुद्धा काटेकोर म्हणून फेमस झाला, महेश कोकाटे नाही. परंतु स्वराज्य रक्षक संभाजीनंतर अनाजी पंत, आणि अनाजी पंत कोण तर महेश कोकाटे. कोकाटे. खऱ्या अर्थानं नाव मिळायला इतकी वर्ष गेली. नक्की. आज हो. त्याचं समाधान आहे की जवळजवळ 37 वर्ष. 37 वर्षाच्या स्ट्रगल नंतर नाव मिळालं, हो. पण आज त्याचं समाधान आहे, हो बिलकुल आहे. आनंद आहे. आनंद आहे. कारण आज हे बघ पंत, महेश नाही म्हटलं तरी चालेल पण पंत म्हणून ओळखतात. बोटं दाखवतात, मागे वळून वळून बघतात. गाडीत उभारणी चाललोय कुठे, कारण मी ड्रायव्हिंग तिथपासून करतच नाही मम्मी गेल्यापासून. तर उबर करतो सरळ. शूटिंगला कुठे बाहेर जायचं असेल तर उबरमध्ये बसलेला असतो, बाजूच्या बाईकवर बरं वाटतं. महेश सर, इतकी सुंदर मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पीएनजी कडनं एक छोटीशी भेट. हो हो. पुढील वाटचालीसाठी महेश सर खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय शिवराय, जय जय शिवराय. शंभूराजे, जय जिजाऊ.